नामदार मंगलप्रसाद लोढा यांच्या हस्ते शिवराज पाटील होटाळकर यांचा महाराष्ट्रभूषण सन्मान 2025 प्रदान सहपत्नी सत्काराने सोहळा दिमाखात संपन्न। न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह मध्ये आपले स्वागत। नमस्कार, मी आहे प्रतिज्ञा गायतोंडे। पाहूया नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण शिक्षण, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नांदेड जिल्ह्यातील शिवराज पाटील होटाळकर यांना प्रतिष्ठेचा महाराष्ट्रभूषण सन्मान 2025 प्रदान करण्यात आला। मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता तसेच उद्योग मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या हस्ते होटाळकर यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला। व्हॉइस ऑफ मीडिया, VOM इंटरनॅशनल फोरम आणि आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे होते। व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह सत्यपाल महाराज व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पंकज पाल, संदीप पाल, रामपाल, उदय पाल, पियुष पाल, पवन पाल, पवन गवंडे अशी टीम तयार झाली आमची। आणि मग यायचा कॉल आला म्हणे पुरस्कार। म्हटलं कारण कोण देऊन राहिलं, कोणीच तर नाही मालूम। संदीप काळे साहेब म्हणतील तर मी ओळखत नाही म्हणे शिवाजीराव देशमुख वाया असं बजेट पंकज पालनाचं सांगितलं। शिवाजी भाऊनं कार्यक्रम घेतला होता, पण आज जेव्हा मी पेपरमध्ये पाहिलं 70-80 पेपर, कारण महाराष्ट्रातले फोन आले काय होते बाबू पुरस्कारानं। एक जसं कोणतरी आपल्यावर प्रेम केल्यासारखं झालं बाबू। गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, और ऊंच नीच को हटाना गर्व मेरा। तो काळे साहेबांचं मी आता ऐकलं, मान्यवर पाहुणे एकापेक्षा एक तान आहे, म्हणजे त्रिताल झपताल काय जे असतील ते कोणते असे सर्व विद्वान मंडळी आहे। प्रत्येकाचा परिचय नाही, परंतु तरी आज कसं झालं, खूप प्रेम केलं तुम्ही मला। धड ते जनरल मी मगापासून म्हणून आलो, यायचं नाव लिहू आपण नाव आलंच नाही शेवटलं। फक्त वाईट आप हेही अकोट पासून नांदेड पासून मी ते म्हणत आलो। सर्व सन्माननीय जे कल्याणकर साहेब असतील, महेशजी पाटील साहेब असतील, राणाजी असतील, शेटे साहेब असतील, माननीय आमदार साहेब असतील, अनिल जे असतील, विशालजी असतील, जोशी साहेब असतील, सर्व सन्माननीय आणि विशेषतः या ठिकाणी उपस्थित असणारे सत्यपालजी महाराज, मला आशीर्वाद देण्यासाठी आले आमचे औषधचे आमचे गुरु आदरणीय गौरव महाराजजी औसेकर, आमच्या इथं आले काही आमचे सर्व पत्रकार मंडळी आणि माझे सहकारी मित्र ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रमातला आदरणीय संदीपजी काळे साहेब। खरं तर आम्ही ग्रामीण भागातले कार्यकर्ते आहोत, काम करणारे आहोत, समाजामध्ये खालच्या घटकापर्यंत जाऊन त्यांना कसं मदत करता येईल या दृष्टिकोनात आमचं काम असतं। आणि त्या कामाची पावती म्हणून संदीप काळे सरांनी आम्हाला या ठिकाणी एक खूप मोठं सत्कार सन्मान केला। आता काकडे साहेब बोलताना सांगितलं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटल्यावर त्याचा सन्मान करणे आणि त्याला तेवढाच मान सन्मान देणं हे सुद्धा आमचं त्या ठिकाणी आती करतोय। आमच्याकडे ती खूप मोठी जबाबदारी त्या ठिकाणी पडलेली। माझ्या आणि संदीप काळे साहेबाचं थोडं मैत्र सांगतो, ते IBM लोकमतला त्या ठिकाणी पत्रकार होते, मी जिल्हा परिषदेचा सभापती होतो आणि मी शिक्षण सभापती असल्यामुळे आम्ही ग्रामीण भागामध्ये खूप चांगलं काम करायचो। आम्ही दोघं जण खूप ठिकाणी फिरायचो, ज्या शाळा अतिशय ग्रामीण भागामध्ये त्या शाळेला भेटी द्यायचा आमचा कार्यक्रम असायचा। आणि मग कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये एक शाळा होती, त्या शाळेला भेट द्यायचं आणि त्याचे डॉक्युमेंट्स करायचे म्हणून आम्ही त्या ठिकाणी दोघं मिळून गेलो होतो। आणि येताना बाबळी बंधारा खूप मोठा गाजला होता, त्या बाबळी बंधाऱ्याच्या त्यांनी सांगितले मला शूटिंग घ्यायची, तुम्ही थोडं थांबा। आणि मी सभापती असल्यामुळे मी थोडं गाडी पुढे घेतली आणि एका जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी 3:30 सुटली होती। आणि मी सभापती असल्यामुळे मला वाटलं 3:15 कसं काय शाळा सुटली, आणि मी लगेच त्या शाळेमध्ये गेलो आणि सरांना विचारलो की सर शाळा कसं काय सुटली। मुख्याध्यापक म्हणलं सर मलाही माहित नाही शाळा सुटली। आणि मग संदीप काळे साहेब तिथलं सगळं चित्र घेऊन परत आले माझ्याकडे, त्या ऑफिसमध्ये बसले आणि पत्रकारिता म्हटल्यावर त्यांना काही सांगायची गरज नसते। आणि मग त्यांनी लगेच तो कॅमेरा त्यांचा मांडीवर ठेवला आणि माझ्या आणि त्या मुख्याध्यापकाची त्यांनी सगळीच त्या ठिकाणी रेकॉर्डिंग केली। मी त्यांना सांगितलं की सर तुमच्या सगळ्या शिक्षकांच्या टाचन वह्या घेऊन या, त्या ठिकाणी तुम्ही काय शिकवतात ते मला बघू द्या। कोणाकडे टाचन वह्या नव्हत्या,
मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठल्या वर्गाला शिकवता, ते म्हणजे मी सर मी दुसरीला शिकवतो. मी त्यांना सांगितलं की दुसरी वर्गातले जेवढे काही विद्यार्थी असतील त्या सगळ्या विद्यार्थ्या ठिकाणी बोलवा. पण त्यांना काही प्रश्न त्या ठिकाणी त्यांना काही उत्तर देता आलं नाही विद्यार्थ्यांना. मी त्यांना विनंती केली की सर तुम्ही मुख्याध्यापकात, तुम्हाला एवढी मोठी पगार शासन देतं, हे गरीब घरचे विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे तो नांदेडला जाईल, तालुक्याला जाईल, जिल्ह्यावर जाईल, पुण्याला जाईल, पंचगलला जाईल, अमेरिकेला जाऊन शिकल. पण या गावामध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये विद्यार्थी शिकतात ते अतिशय गरीब घरचे विद्यार्थी आहेत. तुम्ही असं का करताय आणि एवढ्यावर तुम्हाला सस्पेंड का करू नये एवढा विषय त्यांना मांडला. आणि आमच्या संदीप काळे साहेबांनी महेश पाटील त्या ठिकाणी तिथून एक मेसेज पाठवला की शिक्षण सभापतीची अचानक एका शाळेला भेट आणि त्या ठिकाणी त्यांनी एका मुख्याध्यापक सस्पेंड करण्याचा त्या ठिकाणी आदेश दिला. माझ्याकडे त्यावेळेस श्रावणजी हार्डीकर साहेब सीओ होते, त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं असं असं झालंय, असं या आलंय, काय खरं आहे. मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे काही चांगलं करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही संदीप काळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम करण्याचे केले. मी गेल्या 20 वर्षापासून शिक्षणामध्ये अतिशय चांगलं काम करण्याच्या ठिकाणी प्रयत्न केले. माझ्याकडे काही इंग्लिश स्कूल आहेत. सर एक छोटं उदाहरण थांबतो की त्याच्यामुळे मला संदीप काळे साहेब त्या ठिकाणी पुरस्काराला त्या ठिकाणी सन्मान केला. असं एक रिक्षा चालक मला भेटायसाठी 3 दिवसात थांबला होता आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब माझी मुलगी 5वीला आहे, आता माझी काही पुढची त्या ठिकाणी परिस्थिती नाही आणि मी काही शिकू शकत नाही, त्यामुळे मला टीसी पाहिजे. मी थांबलो होतो. मी माझ्या मुख्याध्यापकाला बोलवलं, प्रिन्सिपलला, त्यांना विचारलं की विद्यार्थी कसे आहेत, हुशार आहे का? ते म्हणजे साहेब खूप हुशार आहे. त्यांना सांगितलं की 10वी नाही 12वी पर्यंत आमचे शिक्षण त्या ठिकाणी आम्ही संस्थेतर्फे तुमचं त्या ठिकाणी मी करतो, त्या विद्यार्थ्यांच्या ठेवा की पाटील साहेब. मला एवढा आनंद झाला की ज्यावेळी 10वी मध्ये ती मुलगी मिरिटमध्ये आली ती 3 दिवस माझी वाट बघितली त्या ठिकाणी पेढा द्यायला. असे असंख्य विद्यार्थी मी माझ्या संस्थेतर्फे त्या ठिकाणी दत्तक घेतले. तर त्यांना दत्तकच नाही, नुसतं 12वी पर्यंत नाही, त्यांच्या पुढचं जर शिक्षण त्या ठिकाणी द्यायचं असेल तर आमच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करतो. मी संदीप काळे साहेबांचा व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून त्यांचं या संपूर्ण 78 देशामध्ये काम आहे. आणि मित्र कसा असावा, संदीप काळे सगळ्यांनी सांगितलं त्यांचा गुण गेला त्यांना पटत नाही, पण मित्र कसा असावा तो त्या ठिकाणी संदीप काळे सारखा असावा. मित्र कसा हवा, पत्रकारांचा मित्र कसा असावा तो संदीप काळे सारखा असावा की ज्या पत्रकारांबद्दल निगेटिव्ह चर्चा होतात त्याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह करण्यामध्ये आज त्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये खूप आणि देशामध्ये या जगामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलंय. म्हणून मी त्यांना, माझ्या मित्राला मी यासाठी त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की असंच मार्गदर्शन तुम्ही आम्हाला द्यावं, असंच कार्य आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवावं अशी त्या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय ओमप्रकाशजी शेट्टे सर यांना विनंती करतो की तर सत्यपाल महाराजांना आम्हाला